मागे ढकलता मला काय करता तुम्ही? नमस्कार. ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या शिवसेनेच्या 2 उमेदवार आहेत त्या बिनविरोध नगरसेवकपदी निवडून आलेल्या आहेत. आपण पाहतोय की जयश्री रवींद्र फाटक तसेच सुखदास संजय मोरे यांचा बिनविरोध नगरसेवकापदी निवडणूक या ठिकाणी निवडून या ठिकाणी आलेले आहेत. आपण महिलांचा, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आपण जल्लोष पाहतोय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण बोलतोय की जयश्री रवींद्र फाटक तसेच सुखदास संजय मोरे यांचा ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 या ठिकाणी बिनविरोध नगरसेवकापदी निवडून या ठिकाणी आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी घोषणा आपल्याला पाहायला मिळते. मध्ये पहिला नंबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण घोषणाबाजी या ठिकाणी आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात महिला शिवसेनेच्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. जयश्री रवींद्र फाटक व सुखदास संजय मोरे यांचा बिनविरोध या ठिकाणी नगरसेवकापदी निवड झालेली आहे. त्याच नंतर आपण हा जल्लोष पाहतोय. मॅडम, आज बिनविरोध निवड जी आहे ती झालेली आहे. खरं तर ऐतिहासिक दिवस म्हणता येईल. काय सांगाल, काय भावना आहेत? मी आज हा खरोखर क्षण खूप आनंदाचा आणि खूप मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा मोठा क्षण आहे असं मला वाटतं. पण तत्पूर्वी मी राज्याचे मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा दोघांचं मी धन्यवाद करेल. कारण महायुतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी प्राधान्य दिलं, मला निवडणुकीला प्राधान्य दिलं आणि त्यांनी मला हे म्हणजे जो दिला आज बिनविरोध निवड झाली हा श्रेय फक्त महायुतीचा आणि दोघांचा हे असं मी त्यांना धन्यवाद करेल. पक्षाने मला जबाबदारी दिली आज नगरसेवक पदाची, ती मी निभवली. आणि त्याचपूर्वी माझी जी लोकसंख्या आहे आणि लोकमत जे आहे माझ्यासाठी जनमत आणि सर्वात जास्त मी सांगेन, मी नेहमीच म्हणते माझा अभिमान, माझा स्वाभिमान माझ्या महिला आहेत. ते आज त्यांच्यामुळे हे खरं ठरलेलं आहे की जे मी बिनविरोध झालेली आहे. ताई, काय सांगाल, लाडक्या बहिणीचा हा विजय आहे? नक्कीच लाडक्या बहिणीचाच विजय आहे आणि लाडक्या बहिणींचाच विजय आहे. तत्पूर्वी मी मगाशीच मी बोलली ना, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी महायुतीचा मला उमेदवार देऊन मला जो आज मला विजय मिळवलाय, मला वाटतं मी आयुष्यातला ऐतिहासिक क्षण आहे माझ्यासाठी, न विसरण्यासारखा स्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी. त्याचबरोबर फाटक साहेबांनी जो मला साथ दिली आजपर्यंत राजकारणात आणि आयुष्यात, खरोखर प्रत्येक नवरा आपलं कर्तव्य करत असतो. त्या पलीकडे आज माझ्या नवरा म्हणजे रवींद्र फाटक यांनी जी मला साथ दिली बिनविरोध करण्यामध्ये, मी खूप खूप धन्यवाद. मॅडम, काय सांगाल, जे बिनविरोध तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, आतापर्यंत 3 टर्म जे मी काम केलेलं आहे, 3 निवडणूक मी लढलेली आहे, 4थी निवडणूक होती माझी. तर जे आजपर्यंत मी काम करत आले बिना पदाचं, यदा कदाचित तसंच काम मी पुढे करेल. कारण माझं कामच ही माझी पोचपावती आहे. आज
लोकमत आणि आमच्या किसन नगर वासियांनी दाखवून दिलेला आहे आणि मला बिनविरोध करून आज त्यांनी मला आनंदाचा क्षण आणि ह्या किसन नगरची लेक म्हणून माझा अभिमान आहे की मी आज कितीही मोठी झाली तरी सुद्धा माझ्या लोकांमध्ये माझ्या लोकांसाठी मी सदैव तत्पर राहील. माया वहिनींचा बिनविरोध निवड झालेली आहे, कसं बघता या सर्वप्रथम मी आमच्या लाडक्या वहिनीसाहेब त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आज त्यांची ही लाडकी बहीण हिचं बिनविरोध एकदम निवडून आलेली आहेत त्याबद्दल त्यांचेही खूप आभार मानतो. ही सेना आहे ही फक्त जयश्री फाटक मॅडमची सेना आहे आणि आज या सेनेमुळेच हे सगळं झालेलं आहे कारण ह्या सगळ्या महिला आहेत या फक्त जयश्री फाटक मॅडममुळेच आहेत. आज आम्हा सर्वांना एवढा आनंद होतोय. तुम्ही बघताय पाठीमागे हा कितीच माहोल जमा झालेला आहे. त्याच्यामुळे सर्वच हा विजय हा संपूर्ण आमच्या महिलांचा विजय आहे. जयश्री पाठक मॅडम विजयचा आहे तसंच आमच्या सर्वांचा विजय आहे कारण त्यांनी दाखवलेलं प्रेम पाठक साहेबांनी दाखवलेलं प्रेम आणि मायावहिनींनी दिलेलं आम्हाला सर्वांना प्रेम त्याच्यामुळे आज हा विजय झालेला आहे. आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष आपल्याला नम्रता जयश्री पाठक यांच्या कार्यकर्त्यांचा महिला कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. घोषणाबाजी करत या ठिकाणी त्यांच्या बिनविरोध निवडून आलेल्या प्रकरणी या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या अधिकृत आतापर्यंत 3 उमेदवार या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत. त्यात जयश्री रवींद्र फाटक असतील, सुकता संजय मोरे असतील तसेच एकता भोईर असतील यांचा बिनविरोध नगरसेवकापदी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. हे हात खालती घे. हो कसा आहे आवाज तोंडावर येत आहे. नक्कीच आपण पाहिलं तर किसन नगरमध्ये हा शिवसेनेचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जयश्री रवींद्र फाटक यांचा बिनविरोध या ठिकाणी निवड जी आहे नगरसेवकापदी झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये हा मोठा विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत शिवसेनेचे अधिकृत 3 उमेदवार जे आहेत ते ठाणे महानगरपालिकामध्ये निवडून आलेले आहेत. जयश्री रवींद्र फाटक असतील, सुकता संजय मोरे असतील तसेच एकता भोईर असतील यांचा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत या ठिकाणी निवडून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्याच आता किसन नगरमध्ये शिवसेनेचा हा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या महिला कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याला जयघोष करताना आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे साहेब यांचे मी खूप खूप आभारी आहोत की त्यांनी मला युतीचा उमेदवार देऊन आणि आज माझी बिनविरोध निवड झालेली आहे. त्याच्यामुळे तत्पर त्यांचा मी ऋणी राहीन. आणि त्याचबरोबर फाटक साहेबांनी मला घरामध्ये राजकारणामध्ये जी साथ दिली आहे त्याबद्दल मी शतश आभारी आहे त्यांचे. आणि त्याच्याबद्दल तुम्ही म्हणाल की मी आज ठाण्यामध्ये माझा रिझल्ट पहिला लागला ते खरोखर आज सिद्ध केलंय मला सगळ्या लोकांनी की मी आज 1 नंबरला आहे आणि अभिमान आहे त्याचा स्वाभिमान आहे मला. माघार कशी घेतली काय सांगाल त्याबद्दल आपला विरोध खरं तर मला वाटतं माझा विरोध कुठेच नाहीये. प्रत्येक जण इच्छुक असतो, प्रत्येकाने आपली उमेदवारी भरलेली असते. पण जेव्हा जयश्री फाटक हे नाव पुढे आलं तर त्यांनी आपलं बिनशर्त सगळ्यांनी बोले वहिनींसमोर तर त्यांचे पण मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी माघार घेतली आणि मला आज बिनविरोध निवड दिली. नक्कीच कुठेतरी जे आहे जयश्री फाटक नाव ऐकून जे आहे माघार घेतली ही लोक म्हणजे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उत्साह आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला शिवसेनेच्या महिला करता आपल्याला पाहायला मिळतंय. किसन नगरमध्ये हा शिवसेनेचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात
महिला या ठिकाणी जमलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर किसन नगर या प्रभाग असेल, तसेच या प्रभागामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच गड राखत या ठिकाणी जयश्री रवींद्र फाटक यांचा बिनविरोध या ठिकाणी नगरसेवकापदी निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते. महिला कार्यकर्ते असतील शिवसेनेच्या हा घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतात. सर्वप्रथम शब्द नाहीये बोलण्यासाठी, तरी सुद्धा हा माझा विजय नसून हा महायुतीचा विजय. मी प्रथम आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी जी मला महायुतीचे उमेदवार दिला आणि त्यांचं मी जे आज त्यांची प्रतिष्ठा ठेवली त्याच्याबद्दल त्यांचं मी खूप आभारी आणि धन्यवाद आहे. या तुमच्याच बरोबर आपल्या पॅनलमध्ये आणखीन काही उमेदवार हो, माझ्या सहकारी थांबा माझ्या सहकारी नगरसेविका सुद्धा मोरे, माझे सहकारी नगरसेवक राम रेपाळे साहेब, महाराष्ट्र सचिव हे दोघंही बिनविरोध निवडून आलेले आहे. तर मला वाटतं आमच्या ह्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये खूप अभिमानस्पद मला वाटतं विषय आज आहे, मोठा विषय जल्लोषचा आहे. वहिनी, बिनविरोध मध्ये महिलांनीच मुसंडी मारलेली पाहायला मिळते. 4 महिला ज्या आहेत त्या बिनविरोध आलेल्या आहेत. हे आमच्या ठाण्याचं वैभव आहे, ते शिंदे साहेबांमुळे आहे. फक्त त्यांनी लाडक्या बहिणीला ज्या योजना प्राधान्य केला आणि आम्ही जे 4 लाडक्या बहिणी म्हणजे प्राधान्य 4 ते 5 मला वाटतं महिला आम्ही निवडून आलेल्या आहेत. त्यात आम्ही साहेबांना देणार, शिंदे साहेबांना, कारण त्यांनी लाडक्या बहिणींना जास्त करून त्यात निवडून आले आहेत. महिलांच्या विकासासाठी तुम्ही काय करणार? नक्कीच बिनविरोध निवड झाल्याच्या नंतर जयश्री रवींद्र फाटक यांचा किसन नगरमध्ये शिवसेनेचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 18 मध्ये जयश्री रवींद्र फाटक, सुखदा संजय मोरे आणि राम रेपाळे या 18 मध्ये तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. आमचे बिनविरोध विजयी झाले आहेत. सर्वप्रथम मी या ठाण्याच्या जनतेचं, या विभागाच्या सर्व जनतेचं आणि जे अपक्ष आमचे उमेदवार होते त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, सन्माननीय शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झाले, त्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो. तर कशा प्रकारे आहे, किती उमेदवार उभा होते आपल्या विरोधात आणि कशा प्रकारे त्यांनी माघार घेतली? मला वाटतं आमच्या 18 मध्ये टोटल 20 उमेदवार उभे होते अपक्ष आणि त्या अपक्ष पार्टीचे होते. तर सर्वांनी विचार केला की आमच्या माध्यमातून सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये कामं होत आहेत. जे 4ही नगरसेवक आमचे दीपक वेचकर आहेत आणि ते पण विजय होतील. काय 16 तारीखला त्यांचा विजय होईल त्याची काही शंका नाही जरा पण आहे. पण आपण प्रयत्न करत होतो, प्रयत्नाला यश आलं आणि शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून या सर्व अपक्ष उमेदवारांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून. तर इतर कोणकोणत्या पक्षाचे उमेदवार होते का या ठिकाणी? कशा प्रकारे? सर्वप्रथम या पक्षामध्ये उपाटा असेल, काँग्रेस असेल, सर्व अपक्ष उमेदवार, सर्व पक्षाचे मनसे असेल, या सर्वांचे उमेदवार या पक्षाच्या या प्रभागामध्ये होते. सर्वांनी आपापल्या माध्यमातून त्यांना वाटलं की बाबा या उमेदवाराच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या पाठी, सर्व उमेदवाराच्या पाठी उभं राहायचं, म्हणून त्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. तर आधी त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे सदस्य मी आभारी आहे. आता कोण उमेदवार तुमच्यासमोर होते? कोणत्या पक्षाचे उमेदवार होते? उबाटा होते, काँग्रेस होते, परत मनसे होते. मला वाटतं सगळ्यांनी माघार घेतली, हे फक्त शिंदे साहेबांमुळेच घेतलंय.
ताई आता पुढचे 5 वर्ष कशा पद्धतीने प्रभागामध्ये कामकाज तुमचं चालेल? मला वाटतं ही माझी 4थी टर्म आहे. यावेळेस मी जे बिनविरोध आली आहे तर ही माझ्या कामाची पोचपावती आहे. तर मला वाटतं याच्या पुढे माझं काम चांगलंच असेल. आणि आता बिनविरोध झाल्यामुळे जबाबदारी कमी नाही झाली, जबाबदारी माझी वाढली. कारण पुढच्या टायमाला हा गड राखला पाहिजे, त्याच्यासाठी मी हा काम करावं लागेल.